जेव्हा दवीतनं असं बोललं की ह्याला अशी शिक्षा द्या की ह्यानं पैशांना फक्त कागदाचा तुकडा समजावा, तेव्हा भावनाची आई म्हणाली, बेटा तो अजून फक्त 6 दिवसांचा आहे. एकतर त्याची आई आपल्याला सोडून गेली आहे आणि जर त्याला वडिलांचंही प्रेम मिळालं नाही तर. दवीत तिला मध्येच थांबवत म्हणाला, आई मी तुम्हाला आधीच सांगितलंय ना, याला मी असं मोठं करणार आहे की जेव्हा हा मोठा होईल तोपर्यंत मीही जेलमधून परत आलेलो असेन. भावनाची आई म्हणाली, बेटा जशी तुझी इच्छा, मी तुझ्या निर्णयाचा सन्मान करीन. पण एकदा आपल्या मुलाला तरी पहा, त्याच्या डोळ्यांकडे पहा, अगदी भावनासारखे आहेत. दवीत म्हणाला, आई माझी भावना, जर आज ती ह्या हयात असती तर ती जगातली सगळ्यात चांगली आई झाली असती. पण देवानं माझी भावना माझ्याकडून हिरावून घेतली. देव नेहमी चांगल्यासोबतच का वाईट करतो हे समजत नाही, पण मी हार मानणार नाही. असं म्हणत त्यानं आपल्या भरलेल्या डोळ्यांनी आपल्या मुलाकडे एक नजर टाकली आणि तो आत निघून गेला. त्याची नानी त्याच्यावर सगळी संस्कारांची जबाबदारी घेऊन बसली होती. ती एका अनाथाश्रमात केअरटेकर म्हणून काम करत होती. कारण दवीत तुरुंगात असल्यामुळं कुणीही मदत करणारं नव्हतं, म्हणूनच तिनं अनाथाश्रमातच काम करायला सुरुवात केली. सर्व मुलांमध्ये करणही हळूहळू मोठा होत गेला. एके दिवशी त्याची नानी करणला अनाथाश्रमाच्या बाहेर फिरवत खेळवत होती. तेव्हा तिला दिसलं की कोणीतरी आश्रमाच्या गेट बाहेर एक बाळ सोडून गेलं आहे. ती ते बाळ उचलायला गेली तर तिला कळलं की ती एक मुलगी आहे. करण त्यावेळी 2 वर्षांचा झाला होता, म्हणून तिनं करणला जमिनीवर उभं केलं आणि त्या मुलीला उचललं. ती मुलगी पाहून तीही आनंदित झाली. ती मुलगी दुधासारखी गोरी, सुंदर भुरकट डोळ्यांची होती. ती खूप सुंदर दिसत होती. तेवढ्यात मागून कोणीतरी ओरडलं, अगं ए आशा, गेटपाशी काय करतेस? चल आत ये, खूप कमी लोक कामावर आहेत. एक स्त्री बोलता बोलता आशाकडेच येत होती. अगं बिमला, बघ ना, ही बाळंतीण मुलगी कोणीतरी अनाथाश्रमासवर टाकून गेला आहे. किती गोड आणि सुंदर आहे ही बाळ. आशा जी बिमलाला हाक मारत होती म्हणाली. बिमलाही तेथे आली. आशाजींच्या मांडीवरचं बाळ पाहून ती म्हणाली, इथे असंच होतं. जेव्हा कोणाला मुलगी नको असते किंवा ज्यांना मुलगी वाढवायची तयारी नसते, ते अशी बाळं अनाथाश्रमात टाकून जातात. तर मग या बाळाचं काय करायचं? आशाजींनी विचारलं. बिमला म्हणाली, आता ही मुलगी ही इथल्या सगळ्या मुलांबरोबरच राहील. कधी कोणी तिला दत्तक घ्यायचं ठरवलं तर घेईल. ठीक आहे चला, आता आधी हे सगळं आपल्या प्रमुखांना सांगूया, बिमला म्हणाली. आशा त्यांच्या मागे चालू लागली. बिमला करणला आपल्या मांडीवर घेऊन चालली होती, पण करण वारंवार मान वळवून त्या मुलीकडे बघत होता. मग आशा आणि बिमला त्या मुलीला ऑफिसमध्ये घेऊन गेल्या. तिथे तिच्या नावाची आणि माहितीसाठी लागणारी सगळी कारवाई पूर्ण केली गेली आणि मग तिला अनाथाश्रमात राहायला परवानगी देण्यात आली. हळूहळू वेळ आपला वेग घेत पुढे सरकत राहिला. करण आता 10 वर्षांचा झाला होता. ती मुलगीही थोडी मोठी झाली होती वयानं, फक्त 8 वर्षांची, पण वयाच्या मानानं अधिक समजूतदार होती. काही दिवस असेच गेले. आता आशाजी अर्धवट वृद्ध झाल्या होत्या. करणही आता 18 वर्षांचा झाला होता. या काळात दवीत कधीही करणला भेटायला आला नाही, पण कधीकधी तो अनाथाश्रमाच्या बाहेरूनच करणला पाहायचा. करण मोठा होताना पाहून त्याच्या डोळ्यात पाणी यायचं, कारण त्यानं आपल्या मुलाला कधीच वडिलांचं प्रेम दिलं नव्हतं. एके दिवशी करण कॉलेजला गेला होता. तेव्हा त्यानं पाहिलं की रस्त्याच्या कडेला खूप मोठी गर्दी जमली आहे. तो जवळ जाऊन पाहतो तर एका माणसाचा अपघात झाला होता आणि त्याच्या डोक्यातून खूप रक्त वाहत होतं. सगळे लोक फक्त त्या माणसाकडे बघत होते, पण कोणालाही त्याला हॉस्पिटलमध्ये नेणं गरजेचं वाटलं नाही. सगळ्यांना रागाने पाहत करण त्या गर्दीतून बाहेर आला आणि एक ऑटो थांबवून त्या माणसाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. करण त्याला हॉस्पिटलमध्ये नेतो, तिथे त्याला ॲडमिट करतो आणि हॉस्पिटलचं बिल भरून आपल्या कॉलेजकडे निघून जातो. AMBK कॉलेज. करण कॉलेजमध्ये पोहोचतो तेव्हा समोरून एक मुलगी येते आणि म्हणते, काय रे करण, आज इतका उशीर कसा झाला? आम्ही कधीपासून तुझी वाट पाहतोय.
दिया, मी जेव्हा कॉलेजला येत होतो तेव्हा रस्त्यावर एका माणसाचा अपघात झाला होता. त्यालाच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, करण म्हणाला. तो माणूस आता बरा आहे ना? दियानं काळजीने विचारलं. दिया ही तीच मुलगी होती जी आशाजींना अनाथाश्रमाच्या बाहेर सापडली होती. तिला एका जोडप्यानं दत्तक घेतलं होतं, पण दियाला लहानपणापासूनच करण आवडत होता. ही गोष्ट आशा आणि दियाचे पालकही जाणून होते, पण त्यांना यामध्ये काहीच अडचण नव्हती, कारण अनेक डॉक्टरांना दाखवूनही त्यांच्या घरात कधीच मूल झालं नव्हतं. म्हणूनच ते दियावर खूप प्रेम करत होते. लवकरच दोघांचा साखरपुडा होणार होता. हो, तो ठीक आहे. संध्याकाळी जेव्हा आश्रमात जाईन तेव्हा त्याला भेटून येईन, करण म्हणाला. मीही येऊ का तुझ्यासोबत आश्रमात? त्यालाही बघेन ज्याचा अपघात झाला होता, आणि आशा आईलाही भेटेन. दिया गोडपणे करणकडे पाहत म्हणाली. ठीक आहे, ये, पण आता वर्गात जाऊया, नाहीतर सर थेट प्रिन्सिपलकडे तक्रार करतील, करण हसत म्हणाला. ठीक आहे, चलो. दिया हसतच करणचा हात हातात घेऊन त्याच्यासोबत चालू लागली. पण कोणीतरी होता ज्याला हे दोघं एकत्र पाहून आनंद होत नव्हता. तो होता अक्की. अक्की देखील त्या कॉलेजमध्येच होता. त्याला ज्यावेळी अजून माहीत नव्हतं की करण दवीतचा मुलगा आहे, पण करणकडे अक्कीचा राग होता, कारण अक्कीलाही दिया आवडायची, पण दिया त्याच्याकडे नजर टाकायलाही तयार नव्हती. ही गोष्ट अक्कीच्या मनाला खूप लागायची आणि त्यामुळं त्यांच्यात अनेक वेळा वादही व्हायचे. आज पुन्हा एकदा त्यानं दोघांना एकत्र पाहिलं आणि त्याचा राग उफाळून आला. त्याचं रक्तच खवळून गेलं, पण तो काहीही करू शकत नव्हता, कारण त्याच्यावर आधीच प्रिन्सिपलकडे अनेक तक्रारी होत्या. एक चूक अजून झाली असती तर कॉलेजमधून त्याला नक्कीच बाहेर काढलं गेलं असतं. अक्की आपल्या मनात म्हणाला. एक दिवस असा नक्की येईल ज्या दिवशी मी दिया तुला तुझ्याकडून हिरावून घेईन आणि तिला कायमची माझी करेन, प्रेमानं का असेना, नाहीतर जबरदस्तीने. पण तुला वचन देतो करण, मी दियाला नक्की तुझ्याकडून हिरावून घेईन, असं मनात म्हणून अक्की क्लासमध्ये जातो. क्लासमध्ये गेल्यावर तो दोघांना पुन्हा एकत्र पाहतो आणि त्याचा राग इतका वाढतो की त्याच्या डोळ्यात रक्त उतरलेलं असतं. थोड्याच वेळात प्रोफेसर वर्गात येतात आणि शिकवायला सुरुवात करतात. करण, दिया आणि अक्की तिघंही डॉक्टर बनण्यासाठी शिक्षण घेत होते. थोड्या वेळानं क्लास संपतो आणि सगळे विद्यार्थी बाहेर येतात. सगळे आपापल्या घरी जायला लागतात. करण आणि दिया मात्र हॉस्पिटलकडे निघतात. सुमारे 1 तासानंतर ते हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. ते थेट वॉर्ड क्रमांक 14मध्ये जातात, कारण करणला माहीत असतं की अपघातग्रस्त व्यक्ती तिथेच ठेवलेली आहे. जेव्हा ते आत पाऊल टाकतात तेव्हा बघतात की बऱ्याच लोकांनी त्या माणसाला गराडा घातला आहे. करण संतापून म्हणतो, हे काय आहे सगळं? तुम्हाला एवढंही कळत नाही का की रुग्णाला विश्रांती आणि मोकळा श्वास गरजेचा असतो बरा होण्यासाठी? करणचा राग पाहून सगळे लोक मागे वळून त्याच्याकडे बघतात. क्षणभर सगळेच थक्क होतात. तेवढ्यात जे अपघातग्रस्त होते ते माणूसच बोलतो. ते काय आहे ना बेटा, माझी एक महत्त्वाची मीटिंग होती, म्हणून हे सगळे लोक इथे आले होते, तो माणूस म्हणाला. मीटिंग तर नंतरही होऊ शकते, पण ती फक्त तेव्हाच जेव्हा तुमचा जीव वाचलेला असेल. करण अजूनही रागातच बोलत होता. दिया त्याला थांबवत म्हणाली. करण, त्यांची मीटिंग होती, म्हणूनच कदाचित मीटिंग नंतर झाली असती, पण जर यांचं आयुष्य संकटात असतं तर त्या मीटिंगचा काय उपयोग? करण अजूनही शांत झालेला नव्हता. अच्छा बाबा, मी आता कोणतीही मीटिंग करणार नाही, ओके, तो माणूस हसत हसत म्हणाला आणि सर्वांना बाहेर जाण्यास सांगितलं. सर्वांच्या मनात प्रश्न होते, पण कोणालाही विचारायची हिंमत होत नव्हती. ठीक आहे, हे सगळं नंतर बघू. सर्वात आधी तुम्ही सांगा की तुम्ही कोण आहात आणि तुमचा अपघात नेमका कसा झाला? करण आता शांत होत थेट मुद्द्यावर आला. माझं नाव का विचारताय? तुम्ही हॉस्पिटलचं बिल भरलं ना, तोच हिशोब घ्यायचा आहे का? तो माणूस हसून म्हणाला. मला पैशांचा मोह नाही, मी कधीच पैशांना महत्त्व दिलं नाही. माझ्यासाठी नाती अधिक मौल्यवान आहेत, करणनं थेट उत्तर दिलं. छान आहे, मग सांग ना, तुझे आईवडील कोण आहेत? तो माणूस हसत हसत प्रश्न विचारत राहिला. मी
जे विचारलं त्याचं उत्तर द्या. इथे माझं लग्न नाही होतंय की मी तुम्हाला माझ्या आईवडिलांबद्दल सांगावं. करण चिडून म्हणाला. रागावला आहेस का? तो माणूस हसत विचारतो. मी सहसा रागावत नाही, पण आज कसं सांगू, जेव्हा तुम्हाला इतक्या लोकांनी घेरलेलं पाहिलं तेव्हा काहीतरी अस्वस्थ वाटलं. तुम्ही कोणीतरी खूप आपले वाटलात, करण म्हणाला. आणि त्या क्षणी त्या माणसाच्या मनात विचार उमटतो. कारण मीच तुझा वडील आहे. पण तो स्वतःलाच थांबवतो. पण मी तुला हे आत्ता सांगू शकत नाही, कारण मी जो प्लॅन बनवलाय तो या सत्यामुळं उद्ध्वस्त होईल. म्हणून तो काही न बोलण्याचा निर्णय घेतो आणि फक्त एवढंच म्हणतो. माझं नाव धवीत कपूर आहे. या शहरातल्या सर्वात मोठ्या कंपनीचा मालक. मी आशियातील सर्वात मोठा बिझनेसमॅन आहे, धवीत म्हणाला. दिया हे नाव ओळखत होती आणि करण देखील, पण त्यांनी कधीच त्यांना प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं. दिया हे ऐकताच आनंदानं उडाली आणि म्हणाली, हॅलो सर, मी दिया सिंग. मी संजय सिंग यांची मुलगी आहे. आपण त्यांना नक्कीच ओळखत असाल. हो, ऑफकोर्स ओळखतो त्यांना. ते माझ्या कंपनीतच काम करतात आणि कायमच काम अतिशय प्रामाणिकपणे आणि नीट करतात, धवीत म्हणाला. सर, मी तुमची फार मोठी फॅन आहे. आपण इतके प्रसिद्ध आहात की लोकांना तुम्हाला पाहणं नशिबात नसतं. आणि आज तुम्ही माझ्यासमोर आहात, दिया आनंदानं म्हणाली. करण फक्त दोघांचं बोलणं ऐकत होता. त्याला माहीत होतं की दिया एकदा बोलायला लागली की ती थांबत नाही. म्हणून करण मध्येच बोलला. जर ओळख झालीच आहे तर आता त्यांना विश्रांती द्यावी का? करणनं थेट कुठलाही भाव न ठेवता हे बोलला. हे ऐकून दिया चिडचिडीत चेहरा करत म्हणाली, ठीक आहे, आता मी काही बोलणार नाही. अंकल, हे घ्या, औषध घ्या आणि विश्रांती घ्या, करण औषध देत म्हणाला. अंकल हे ऐकून धवीतला काहीसं टोचलं, पण तो काही बोलू शकत नव्हता. तो मन मारून औषध घेतो आणि झोपायला जातो. धवीत झोपतो आणि करण म्हणतो, अंकल, उद्या तुम्हाला डिस्चार्ज मिळेल. मी डॉक्टरांशी बोललो आहे. घरी जाऊन विश्रांती घ्या, मगच परत कामावर या. म्हणजे तू मला एकटं सोडून जाणार आहेस? अंकलही म्हणतोस आणि आता या अंकलला असंच एकटं सोडून देतोयस? धवीतनं निरागस चेहरा करत म्हटलं. अंकल, मी उद्या नक्की तुम्हाला भेटायला येईन, पण आता मला निघणं गरजेचं आहे, कारण माझी नानी मा घरी वाट पाहत असेल, करण प्रेमानं म्हणाला. हो अंकल, आम्ही दोघं उद्या नक्की भेटायला येऊ, पण आता जायला हवंय, दिया देखील आग्रहानं म्हणाली. ठीक आहे बाळांनो, जा तुम्ही, मी नाही थांबवणार, धवीत हसत म्हणाला. पण जर तू उद्या येऊ शकला नाहीस तर हे घे, माझं कार्ड देत धवीत म्हणाला. तू कधीही इथे येऊन मला भेटू शकतोस. मी येण्याचा नक्की प्रयत्न करीन, करण कार्ड घेत म्हणाला. ठीक आहे बाळा, आता तू जा, घरी तुझी वाट पाहत असतील, धवीत म्हणाला. पण त्याच्या मनात मात्र काही वेगळंच होतं. तो हेच इच्छित होता की करण त्याच्यासोबत थांबावा, त्याच्याशी भरपूर बोलावा, पण ते शक्य नव्हतं. करण आणि दिया काही वेळातच अनाथाश्रमात पोहोचतात. दिया आत जाताच पाहते की आशाजी खुर्चीत बसलेल्या आहेत, तर ती धावत जाऊन त्यांच्या गळ्यात पडते आणि प्रेमानं त्यांच्या गालावर एक गोड किस देते. आशाजी दियाला पाहून खूप आनंदी होतात, कारण खूप दिवसांनी दिया त्यांना भेटायला आली होती. कशी आहेस दिया बेटा? आशाजी विचारतात. मी एकदम ठीक आहे आई, पण तुम्ही खूपच सुंदर दिसताय आज. काय बात आहे? नॉट बॅड, दिया मिश्किलपणे त्यांच्या गालाला हात लावत म्हणते. बदमाश, तू कधीच सुधरायची नाहीस, आशाजी हसत हसत तिला मिठी मारतात. अच्छा, हे सगळं सोड, आज इतक्या उशिरा का आलात दोघंही? आशाजी चिंतेनं विचारतात. ते काय आहे ना आई, आज मी कॉलेजला जात असताना रस्त्याजवळ एका माणसाचा अपघात झालेला दिसला. त्याला भेटायला गेलो होतो. काय? आशाजी थोडं घाबरत म्हणतात. तो बरा आहे ना आणि तुला काही झालं नाही ना? आशाजी काळजीनं करणला सगळीकडून पाहू लागतात. नानी, मी एकदम ठीक आहे. अपघात त्यांचा झाला होता,
ते अजून हॉस्पिटलमध्ये आहेत, पण आता ठीक आहेत. मी तिथूनच त्यांना भेटून आलोय, म्हणून उशीर झाला, करण प्रेमानं समजावत म्हणतो. अच्छा, बरं झालं. मी तर घाबरून गेले होते की तुलाच काही झालं की काय, आशाजी सुटकेचा निश्वास टाकत म्हणतात. अच्छा, त्याचं नाव काय होतं आणि ते कोण होते ते कळलं का? आशाजी जिज्ञासेनं विचारतात. हो, ते आशियामधील नंबर 1 बिझनेसमन धवीत कपूर होते, करण म्हणतो. दिया आनंदानं उड्या मारत म्हणाली. आणि आशाजींनी जेव्हा हे नाव ऐकलं तेव्हा त्यांना क्षणभर वाटलं की खरंच धवीतचाच अपघात झाला आहे. त्याला जास्त दुखापत तर नाही ना झाली? काय परिस्थिती असेल त्याची आता, काय करत असेल तो, अशा विचारात त्या हरवून गेल्या. करणने हे पाहिलं आणि विचारलं, नानी, तुम्ही कशा विचारात आहात? तो ठीक आहे ना? जास्त काही लागलं नाही ना त्याला? नानी घाबरत म्हणाली. नानी मा, त्याच्या फक्त कपाळाला थोडं लागलंय, हातावर थोडं खरचटलं आहे, बाकी मोठी काळजीची गोष्ट नाही आहे, करणनं आपल्या नानीला समजावत सांगितलं. असं म्हणून आशाजी काहीच न बोलता शांत राहिल्या. अच्छा, हे सगळं सोडा. नानी, माझ्या पोटात तर उंदीर उड्या मारतायत, खायला द्या काहीतरी, करणनं मुद्दाम विषय बदलत खट्याळपणे म्हटलं. ठीक आहे, पण आधी फ्रेश होऊन ये, असं म्हणत आशाजी स्वयंपाकघरात निघून गेल्या. करण आपल्या खोलीत जाऊन फ्रेश होतो, शॉवर घेतो, कपडे बदलतो आणि किचनमध्ये येतो. तिथं आशाजी आणि दिया बोलता बोलता जेवण वाढत होत्या. दिया मिश्किलपणे आशाजींना विचारते, आई, तुम्ही आता म्हाताऱ्या झालात, तुम्हाला असं वाटत नाही का की आता तुमचाही कुणीतरी सोबती पाहिजे? हो बाई, म्हातारी तर झालेच आहे, आता विचार करते आहे की करणसाठी एखादी छानशी मुलगी शोधावी, आशाजी मुद्दामच समजून न घेता बोलल्या. त्यांना करण आणि दियाच्या नात्याबद्दल चांगलंच ठाऊक होतं, पण त्यावेळी त्या दियाशी थोडं मजाक करायच्या मूडमध्ये होत्या. काय, मुलगी शोधायची आहे तुम्हाला? दिया चकित होऊन विचारते. हो, विचार करते आहे की यावर्षी करणचं शिक्षण पूर्ण होईल, तो डॉक्टर बनेल, मग त्याचं लग्न लावून द्यावं, आशाजी मिश्किलपणे म्हणाल्या. पण तुम्हाला असं वाटत नाही का की तुमच्या समोरच एक मुलगी उभी आहे जिचं लग्नाचं वय झालंय? दिया इठलत म्हणाली. करणचं लग्न झालं की मग तुझ्याही लग्नासाठी एखादा चांगला मुलगा शोधू, आशाजी जेवण वाढत म्हणाल्या. पण मी माझ्या पसंतीचा मुलगा आधी शोधून ठेवलाय, दिया परत हसत हसत त्याच अंदाजात म्हणाली. अच्छा, तू तर खूपच फास्ट आहेस, आशाजी म्हणाल्या. आमच्या काळात एखाद्या मुलीसमोर लग्नाची चर्चा झाली की ती लाजून पळून जायची, आणि आजकालची मुलं आपल्या आवडीचा मुलगाही घरी घेऊन येतात. आता तो काळ गेला ग सासूबाई, दिया दोन्ही हात पसरून हसत म्हणाली. दाराच्या बाहेर करण उभा होता आणि त्या दोघींच्या गप्पा ऐकून हसत होता, पण आता त्याला भूक इतकी लागली होती की तो शांतपणे आत शिरला. जसं करणच्या नजरेला दिया भेटली ती लाजून गेली आणि काही न बोलता तिथून निघून गेली. करणला नानीनं जेवण वाढलं आणि तो निवांतपणे जेवू लागला. जेव्हा आशाजी म्हणाल्या, खूप गोड मुलगी आहे रे ती, हो की नाही? हे ऐकून करण जे खात होता ते गळ्याला अडकलं आणि तो सरकला. नानी लगेच त्याला पाणी देऊ लागल्या. जर तुम्ही दोघं एकमेकांना आवडत असाल तर स्पष्टपणे सांगा, मी तुमची साखरपुडा लावून टाकते, पढाई संपल्यावर लग्न करून टाका, करण हसत म्हणाला. नानी, ही तुमची इच्छा असेल तर मी नक्की पूर्ण करीन, असं म्हणत तो तिथून उठून गेला, कारण त्याचं जेवण संपलं होतं. नानी ही ताटं उचलून स्वयंपाकघरात ठेवून बाहेर बागेत गेल्या, जिथं संध्याकाळच्या वेळेला खूप सारी मुलं खेळत होती. करण आपल्या रूममध्ये जातो तेव्हा दरवाजाशी दिया उभी असते आणि तो आत गेल्यावरती दरवाजा बंद करते आणि म्हणते, जान, बघ ना, तुमच्या नानी काय काय बोलत होत्या, तुम्हाला माहीत आहे ना मी तुमच्यावर किती प्रेम करते, दिया मासूम चेहरा करत म्हणाली. नानी मा फक्त मजा करत होत्या, त्यांना आपल्या नात्याला अजिबात विरोध नाहीये, करण तिचे केस कानामागे करत हळूच म्हणतो. सच? दिया हे ऐकून खुश होते
आणि करणला घट्ट मिठी मारते. करणही तिला घट्ट मिठी मारतो. थोडा वेळ दोघं एकमेकांच्या मिठीत राहतात आणि मग अलग होतात. करण तिला प्रेमानं पाहत म्हणतो, आपली लवकरच साखरपुडा होणार आहे. हे ऐकून दिया खूपच आनंदी होते आणि भावनांच्या भरात करणला किस करते. जसं तिला समजतं की तिनं काय केलंय, ती दाताखाली जीभ चावते आणि पळून जायला लागते. मात्र तिनं वळायच्या आधीच करण तिचा हात धरतो आणि म्हणतो, मला एक गोडसा किस हवा आहे. हे असं चालेल ना? दियाचं हृदय जोरजोरात धडधडायला लागतं. करणही सहज ऐकतो. दोघांच्याही मध्ये एक शांतता पसरली होती. दिया त्याच्याकडे वळते आणि म्हणते, ठीक आहे, मी तुला किस देईन, पण एका अटीवर. काय? किससाठी अट? हो, अट अशी की तू आधी डोळे बंद कर. ही कसली अट आहे? करण म्हणतो. असो, जसं तू म्हणशील तसं. करण डोळे बंद करतो. दिया हळूहळू त्याच्याकडे येते आणि थरथरत्या ओठांनी त्याच्या ओठांवर किस करते आणि मग तिथून धावत निघून जाते, जणू काही भूत पाहिलं असावं. करण डोळे उघडतो तेव्हा तो बघतो की दिया तिथून आधीच निघून गेली आहे. तो तिच्या कृतीवर हसतो आणि हसू थांबवूच शकत नाही. नंतर तो आपल्या अभ्यासाला लागतो, कारण दुसऱ्या दिवशी त्यांचे फायनल्स एक्झाम्स होते. दिया देखील थेट आपल्या घरी पोहोचते, शॉवर घेते आणि अभ्यासाला लागते. तिचे दुसऱ्या वर्षाचे पेपर सुरू होते. दोघंही मन लावून अभ्यास करत असतात. अभ्यास करता करता करण झोपतो. पुढच्या दिवशी सकाळी तो थोडा उशिरा उठतो, कारण रात्री खूप उशिरापर्यंत अभ्यास केला होता, म्हणूनच आज तो थोडा उशिरा उठतो. तो पटकन आंघोळीसाठी जातो. थोड्या वेळानं तो फ्रेश होऊन बाहेर येतो आणि पटकन कपडे घालून कॉलेजसाठी निघतो. तेव्हा आशाजी त्याला थांबवत म्हणतात, बेटा, निदान नाश्ता तरी करून जा. आज तुझे परीक्षेचे पेपर आहेत. किमान दही तरी खा. नानीमा, मला उशीर होतोय, असं म्हणत तो गाडीकडे पाहतो. अच्छा, ठीक आहे. नाश्ता नको तर नको, पण निदान थोडंसं दही तरी खा. ठीक आहे, असं म्हणून तो एक चमचा दही घेतो आणि घाईघाईत घराबाहेर निघून जातो. त्याला खूप उशीर झाला होता, म्हणून तो थेट कॉलेजला पोहोचतो. त्याला हॉस्पिटलमध्ये धवीतकडं जावं वाटत होतं, पण त्याला माहीत होतं की जर आजचा पेपर त्यानं दिला नाही तर त्याच्या इतक्या वर्षाच्या मेहनतीवर पाणी फिरेल. तो थेट एक्झाम हॉलमध्ये पोहोचतो आणि आपल्या जागेवर बसतो. थोड्या वेळानं प्रोफेसर येतात आणि सर्वांना प्रश्नपत्रिका वाटतात. थोड्याच वेळात परीक्षा सुरू होते. करण पेपर लिहित असतो, पण त्याला काहीतरी विचित्र वाटत असतं. जणू काही वाईट घडणार आहे अशी एक भावना त्याच्या मनात होती. पण तो स्वतःला समजावत असतो की कदाचित ही परीक्षा घेण्याच्या तणावामुळे असावं. हॉस्पिटलमध्ये धवीतलाही आज डिस्चार्ज मिळतो. त्याला वाटतं की करण त्याला घरी पोहोचवेल, पण त्याला माहीत होतं की आज करणची परीक्षा आहे. त्यामुळे तो त्याला आपलं कार्ड दिलं होतं, जेणेकरून त्याच्याशी संपर्क साधता येईल. पण करण कोणाकडूनही मेसेज पाठवू नये असं त्याला वाटत होतं. सर, आप ठीक है ना? एक माणूस विचारतो. हाँ, मैं ठीक हूँ. ती काल संध्याकाळची मीटिंग होती ना, त्याचं काय झालं? सर, त्यांनी ती उद्यापर्यंत पुढे ढकलली आहे. सुरुवातीला ते तयार नव्हते, पण जेव्हा त्यांना तुमच्याबद्दल कळलं तेव्हा ते तयार झाले. तेवढ्यात बाहेरून एक माणूस आत येतो आणि म्हणतो, सर, एक म्हातारी स्त्री आली आहे. ती तुमच्याशी भेटायचं म्हणतीये. कोण आहे जी माझ्याशी भेटायचं म्हणते? धवीतनं त्याच्याकडे पाहून विचारलं. तुला मी त्यांना थांबवायला सांगितलं होतं ना, तरीसुद्धा त्या आत का येत आहेत? तो माणूस घाबरत घाबरत म्हणाला. सर, मी खूप समजावलं, पण त्या म्हणाल्या की मी त्याला भेटल्याशिवाय जाणार नाही. त्यांचं नाव काय आहे आणि त्या कुठून आल्या आहेत? तुम्हाला काही माहिती मिळाली का? हो सर, त्या स्वतःचं नाव आशा असं सांगतायत आणि त्या म्हणतायत की त्या अनाथ आश्रमातून आल्या आहेत. काय? आई आली आहे? तिला कसं कळलं? धवीतला एकदम आठवलं. कदाचित करणनं तिला माझं नाव सांगितलं असेल, म्हणूनच त्या इथपर्यंत आल्या. ठीक आहे, त्यांना आत पाठवा. आशाजी आता धवीतला भेटायला हॉस्पिटलमध्ये येतात. त्यांना आदराने धवीत जवळ नेलं जातं. धवीतला पाहताच आशाजी स्वतःला थांबवू शकत नाहीत आणि रडायला लागतात.
आखिर किती दिवस एक मुलगा आपल्या बापाशी भेटणार नाही? किती दिवस दडवणार सगळं? आशाजी रडत म्हणाल्या, बस आई, अजून थोडे दिवस, नंतर आपण सगळे एकत्र राहू. दवीत त्यांच्या पायाजवळ बसत म्हणतो, मी तुझ्या निर्णयाचा आदर करेन, पण लवकरात लवकर त्याला भेट. कुठे उशीर होऊ नये. असं म्हणून आशाजी डोळे पुसतात. आई, तुम्ही टेन्शन घेऊ नका. चला आता सांगा, तुमचा अपघात कसा झाला? तेव्हा आशाजी आठवण्याचा प्रयत्न करतात. कारण जेव्हा त्या आल्या होत्या तेव्हा धवीतच्या कपाळावरील पट्टी काढलेली होती आणि त्यांच्या वृद्धत्वामुळे त्यांना आठवत नव्हतं की त्या नक्की का आल्या होत्या. तेव्हा त्यांनी वर पाहिलं आणि त्यांना धवीतच्या कपाळावरील जखम दिसली. मी ठीक आहे आई. दुश्मनांनी खूप प्रयत्न केला माझं नुकसान करण्याचा, पण त्यांना जमलं नाही. धवीत हे सांगत असतानाही खूप खोल विचारात हरवलेला दिसत होता. जणू काहीतरी आठवायचा प्रयत्न करत होता. करणच्या परीक्षा सुरू झाल्या होत्या. तो जवळपास त्याची उत्तरपत्रिका पूर्ण करत होता. तेवढ्यात अचानक एक मोठा अधिकारी आणि पोलीस परीक्षा कक्षात येतात, जिथे सर्व विद्यार्थी परीक्षा देत होते. तो अधिकारी आत येताच म्हणाला, इथे कुठल्या तरी विद्यार्थ्याकडे परीक्षेच्या उत्तरपत्रिकेची कॉपी आहे. तो कॉपी करून डॉक्टरची परीक्षा देतोय. सर्व विद्यार्थी एकमेकांकडे बघायला लागतात. करणही इकडे तिकडे पाहू लागतो. तेव्हा तो अधिकारी म्हणतो, मी फक्त 3 पर्यंत मोजणार आहे. जर तो स्वतःहून बाहेर आला नाही तर मी स्वतः त्याला या परीक्षा हॉलमधून बाहेर फेकून देईन आणि त्याच्या उत्तरपत्रिकेवर लाल शाईनं क्रॉस टाकून त्याला अपात्र करीन. सर्व विद्यार्थी अजून घाबरून एकमेकांकडे पाहतात. कोण आहे जो असं काही करत आहे आणि सगळ्यांच्या भवितव्यासोबत खेळतोय? परीक्षा हॉलमधले शिक्षकही म्हणायला लागतात, जो आहे तो स्वतः पुढे या, नाहीतर तुम्हाला कॉलेजमधून रेस्टिगेट केलं जाईल. करण हे सगळं ऐकत असतो. त्यालाही वाटतं की कोणीतरी गंभीर चूक केली आहे. अधिकारी मोजायला सुरुवात करतो. 1, 2, 3, पण कोणीही पुढे येत नाही. तेव्हा तो पोलिसांना इशारा करतो, सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करा. 4 पोलीस हॉलमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांची एकामागून एक तपासणी करतात. आता येते करणची वेळ. पोलीस त्याला तपासत असताना त्याच्या टेबलाखाली काहीतरी सापडतं. तेव्हा तो पोलीस म्हणतो, सर हे घ्या, ही उत्तरपत्रिका ह्याच्याकडे होती, त्याला इथे घेऊन या. अधिकारी रागाने म्हणतो. करणला ओढत ओढत बाहेर नेतात. तेवढ्यात एक मुलगा पुढे येतो आणि म्हणतो, सर ही उत्तरपत्रिका ह्यानं आणलेली नाही. तू कोण आहेस? तुला कसं माहीत की ह्या मुलानं कॉपी केली नाही? अधिकारी प्रश्न विचारतो. सर आधी हे बघा, तो मुलगा म्हणतो आणि मोबाईलमधून एक व्हिडिओ दाखवतो. सगळे त्या व्हिडिओकडे पाहू लागतात. कोणाचाही विश्वास बसत नव्हता की कोणी एवढं नीच कृत्य करू शकतो. तो अधिकारीही रागाने म्हणतो, त्याला लगेच कॉलेजमधून बाहेर टाका. तुमच्या कॉलेजमध्ये एखाद्या निरपराध विद्यार्थ्याला फसवण्याइतकं घृणास्पद कृत्य केलं जातं? त्याची उत्तरपत्रिका रद्द करा आणि त्याला तात्काळ अटक करा. तर मित्रमैत्रिणींनो, या कथेचा पुढचा भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल. कथा कशी वाटली आहे ते कमेंट करून सांगा. आवडत असेल तर लाईक करा. धन्यवाद.